नमस्कार, मी ऋतुजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. ॲक्च्युली काय आहे ना, तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक थोडासा वेगळा आहे, पण नक्कीच मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच तुमच्यासमोर युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल माहिती जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा 100% हा जो प्रयत्न आहे तर तो मी करणार आहे. तर दोन गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिला म्हणजे मी तुमच्यासोबत एक बिझनेस प्लॅन शेअर करणार आहे, जो की तुम्ही करू शकताय जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या टाईपच्या व्यवसायांमध्ये तर. आणि दुसरं म्हणजे मी परवा दिवशी कम्युनिटीला एक पोस्ट अपलोड केली होती, ज्याच्यामध्ये मी माझ्या मॅटर्निटीचे फोटोशूट्सचे जे काय फोटोज होते, काही फोटोज होते निवडक, तर ते मी तुमच्यासमोर शेअर केले होते. तर तुमच्या सगळ्यांचे खूप गोड गोड आणि खूप काळजीचे मेसेजेस जे आहेत तर ते आलेले आहेत. स्पेशली भरपूर जणांनी सांगितलेलं आहे की हेल्दी राहा, फिट राहा, काळजी घे, कॉंग्रॅच्युलेशन्स, असे भरपूर तुमचे मेसेजेस आलेले आहेत. आणि काही त्याच्यामध्ये निवडक मेसेजेस जे आहेत तर ते असे पण आलेले आहेत की 2 गोंडस मुली असताना तिसऱ्या बेबीचा चान्स का घेतला वगैरे, अशा काही कमेंट्स आलेल्या आहेत. तर प्रत्येकाची आपापली मतं असू शकतात. तर मुलगा हवा आहे तर हा अट्टहास आहे का, तर असे भरपूर वेगवेगळे कमेंट्स आले होते तुमचे. तर त्या विषयावरती आपण सविस्तर बोलूच, नक्कीच बोलू. माझं जे काही मत होतं तर ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तर भरपूर दिवसांपासून ना माझं मॅटर्निटी शूट करायचं आहे तर असं प्लॅन चालू होतं. आणि आज स्पेशली आकाश आला होता. आकाश म्हणजे माझा भाऊ आहे छोटा. तर तो आला की तो व्यवस्थित फोटोज वगैरे काढतो, तर त्यामुळे म्हटलं की हा ठीक आहे, आज आपण अचानक प्लॅन करूयात. आणि आज ॲक्च्युली सुट्टी होती सगळ्यालाच, मला क्लासला वगैरे पण सुट्टी होती, रविवार होता. आणि त्यामुळे म्हटलं की निवांत पण फोटोशूट जो आहे तो करू शकतो. आणि त्यामुळे मग चालू केलं. आणि मग थोडंसं काहीतरी वेगळं करायचं, कारण पहिले 2 मॅटर्निटी शूट्स जे होते तर मी असं जस्ट सिम्पल ड्रेस वगैरे घातला होता आणि ते शूट केले होते. पण आता यावेळेला आमचा एक हक्काचा माणूस जो आहे मेकअप करणारा तर तो तयार झाला आहे. तर ही आहे माझी फ्रेंड शिफा, जी की हेअरस्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट आहे. तर म्हटलं की मेकअप वगैरे व्यवस्थित करूयात, हेअर्स वगैरे व्यवस्थित करूयात आणि मगच आपण फोटोशूट जो आहे तो करूयात. तर निवांत दुपारची वेळ होती आणि आमच्या इकडे ना भरपूर ऊन आहे, त्यामुळे आम्ही बाहेर कुठेही न जाता इकडे आमच्या समोरच एक लोकेशन आहे, तिथे मी शूट केला. त्याचे फोटोज किंवा तो पार्ट आहे तर तो मी तुम्हाला दाखवेन. तर आपण सगळ्यात पहिला बोलूयात या फील्डबद्दल, म्हणजे मेकअप आर्टिस्ट किंवा हेअरस्टायलिस्ट आहे. आता बघा, घरामध्ये आपल्या कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असू देत, आपण खूप छान प्रकारे त्याचं सेलिब्रेशन करतो. ठीक आहे, कुठलेही छोटे छोटे कार्यक्रम आपण खूप छान सेलिब्रेशन करतो. आणि अशावेळी मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो व्यक्ती असतो तर तो असतो आपला मेकअप आर्टिस्ट किंवा आपली हेअरस्टायलिस्ट, सो दॅट आपल्या त्या स्पेशल डेला किंवा आपल्या त्या फंक्शनला आपण छान दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. तर त्याच पद्धतीने मला पण वाटत होतं, तर त्यासाठी मी शिफाला बोलवलं, सो दॅट एक छान मेकअप आणि हेअर्स जे आता ते माझे होतील आणि हे जे मेमरीज असतील तर ते लाईफ टाईम राहतात आपल्यासोबत, बरोबर. तर त्यामुळे म्हटलं की हा दिवस थोडासा छान बनवावा आणि हे फोटोज वगैरे छान यावे, तर त्यासाठी मी तिला स्पेशली बोलवलं होतं. तर तिला म्हणजे शिफाला पहिल्यापासूनच असं मेकअप किंवा या फील्डची किंवा या इंडस्ट्रीची पहिल्यापासूनच खूप आवड होती. म्हणजे आम्ही एकत्र स्कूलला होतो तर तेव्हापासून आवड होती. आणि मग हळूहळू तिने ॲक्च्युली ती सुद्धा एका लहान बाळाची आई आहे, एका मुलग्याची आई आहे आणि छान त्याला मॅनेज करून ती तिचं जे काय मेकअपचं किंवा हेअरस्टायलिस्टचं जे काम आहे तर ती व्यवस्थित करते. तर म्हटलं की जर ती करू शकते तर तुम्ही सुद्धा करू शकताय. त्यामुळे या फील्डबद्दल जास्तीत जास्त माहिती माझ्याकडे जी काय मी घेतली तिच्याकडून असेल किंवा ओव्हरऑल जी काय असेल तर ती मी आज तुमच्यासमोर शेअर करणार आहे. तर मेकअप आणि हेअरस्टायलिस्ट हा जो बिझनेस प्लॅन आहे तर एकतर तुम्हाला सगळ्यात पहिला गोष्ट म्हणजे तुम्हाला हे स्किल्स शिकावे लागतील. ठीक आहे, तुमचं हे जे काम आहे तर ते तुमच्या प्रॅक्टिसमधून, ठीक आहे, तुमच्या पोर्टफोलिओमधून किंवा तुमच्या कामामधून जे आहे ते दिसतं. त्यामुळे इकडे तुम्हाला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. मेकअपचे काही बेसिक टेक्निक्स वगैरे असतील तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला एक बेसिक लेवलचा किंवा एक ॲडव्हान्स लेवलचा कोर्स कंपल्सरी याच्यामध्ये तुम्हाला करावाच लागतो. आणि सुरुवातीला इनिशियल स्टेजला तर इकडे माझं थोडंसं तिच्यासोबत
म्हणजे चर्चा चालू होती की काय काय इन्व्हेस्टमेंट वगैरे लागते. तर त्यावेळी तिने मला सांगितलं का वॅनिटी वगैरे घ्यावी लागते, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी किंवा सगळे इक्विपमेंट्स, ब्रश वगैरे असतील, हेअर क्लिप्स वगैरे असतील तर त्या आपण एकत्र अरेंज करू शकतो. तर अशा गोष्टी तिने काय सांगितल्या. किंवा काही इक्विपमेंट्समध्ये मशीन्स लागतात, जसं की बघा सुरुवातीला तिने मला हेअर क्लिम्पिंग काहीतरी म्हणतात त्याला, तर ते केलं होतं. तर तो एक मशीन आहे. त्यानंतर ब्लो ड्रायसाठी एक मशीन आहे. तर असे वेगवेगळे मशीन्स असतात हेअरसाठी, केसांसाठी सुद्धा. आणि चेहऱ्यासाठी म्हटलं तर ती बोलली की वेगवेगळे लिक्विड फाउंडेशन्स, मॉइश्चरायझर, कन्सिलर, त्यानंतर काजळ, मस्कारा, लिपस्टिक, तर भरपूर प्रकार आहेत, भरपूर ब्युटी प्रोडक्ट्स आहेत. तर ते परचेस करावे लागतात आणि मोस्टली ते असे परचेस करावे लागतात की ते चांगल्या क्वालिटीचे असतील. कारण हा जो मेकअप आहे ना तर तो थोडासा लॉंग टाईम राहिला पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट इव्हेंटचा जो वेळ आहे 5-6 तासाच्या वरतीच तो राहिला पाहिजे. तर त्या अकॉर्डिंगली ती बोलली की जे काही मटेरियल आहे ना तर ते घ्यावं लागतं. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही सगळे मशीन्स किंवा इक्विपमेंट्स जरी सुरुवात अगदी कमीत कमी करायची म्हटलीत ना तरी एक 15,000 पर्यंतच्या आसपास तुम्हाला इकडे कॉस्टिंग जे आहे तर ते येतं. मग जर तुमचं बजेट असेल 15,000 रुपीज इन्व्हेस्ट करायचं तर नक्कीच तुम्ही 15,000 इन्व्हेस्ट करून मशीन्स, इक्विपमेंट्स बाय करून एक स्वतःचं वगैरे चालू करू शकताय. आणि जर बजेट नसेल तुमच्याकडे तर मग कुठेतरी तुम्ही जे ऑलरेडी मेकअप आर्टिस्ट किंवा हेअर आर्टिस्ट आहेत ना तर त्यांच्या हाताखाली जाऊन तुम्ही ही जी कामं आहेत ना तर ती चालू करू शकताय अकॉर्डिंगली, तुमच्या अकॉर्डिंगली. बट मोस्टली मी सजेस्ट करेन की थोडंसं इन्व्हेस्ट करा, थोडे एक इक्विपमेंट्स घ्या आणि अकॉर्डिंगली तुमची स्वतःची कामं जी आहेत ना तर ती तुम्हाला मिळायला चालू होतील. मोस्टली काय होतं, जर तुम्ही लग्नाच्या वगैरे ऑर्डर्स तुम्हाला मिळाल्या ना तर एक ऑर्डरमधून दुसरीमधून तिसरी असे तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढत जातात, जे की खूप महत्त्वाचे असतात. आणि एखाद्याला जर तुमचा मेकअप आवडला, तुमचं काम जर आवडलं ना तर ती व्यक्ती नक्कीच हमखास तुमच्याकडून तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स घेते. तर तुमचे बिझनेस कार्ड्स जे असतील ना तर ते पण प्रिपेअर करून ठेवा. तर मी स्पेशली ना सलूनसाठी एक स्पेशल बिझनेस कार्ड प्रिपेअर केलेलं आहे, त्याचे मी तिकडे तुम्हाला फोटो जो आहे तर तो शेअर करते. तर तुम्हाला अशा टाईपचं बिझनेस कार्ड बनवायचं असेल काहीतरी इंटरेस्टिंग जे की प्रिंट करायचं असेल तुम्हाला तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला खाली डिटेल्स देते, ते कॉन्टॅक्ट करा. मी नक्कीच तुम्हाला हे जे बिझनेस कार्ड आहे तर ते बनवून देईन. तर या फील्डमध्ये तुम्हाला एकतर तुमचं काम सोबतच कॉन्टॅक्ट्स जे आहेत तर ते जास्तीत जास्त वाढवले पाहिजेत. म्हणजे सुरुवातीला नक्कीच तुम्हाला असे काही पहिल्याच ह्याला सीझनला खूप ऑर्डर्स येतील असं नाही, पण हळूहळू जर तुम्ही ग्रो करताय तुमच्या फील्डमध्ये तर नक्कीच तुम्हाला ऑर्डर्स वगैरे येऊ शकतात. मग इकडे तुमचं थोडंसं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण स्ट्रॉंग करा. म्हणजे तुमचे फेसबुक असेल किंवा तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट असेल तर तुमचे जास्तीत जास्त काम जे आहे तुमचे मेकअप किंवा तुमचे हेअर्सचे जे काही काम आहे तर शेअर करा. तर शिफाचं ॲक्च्युली पेज नाही आहे फेसबुकला, ती भरपूर दिवसांपासून या फील्डमध्ये आहे पण तिचं पेज नाही आहे इंस्टाग्राम किंवा फेसबुकला. तर मी तिला तेच म्हटलं की तुझं अकाउंट ओपन कर आणि जे काही तू हे करतेस म्हणजे मेकअप वगैरे करतेस तर ते बिफोर आफ्टर वगैरे ट्रान्झिशन्स वगैरे काय असतील तर ते ॲज इट इज तुझ्या इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती, यूट्यूबवरती अपलोड करत जा, सो दॅट जास्तीत जास्त ऑडियन्स तुला तिकडून जो आहे तर तो मिळू शकतोय. तर मी शिफाचा कॉन्टॅक्ट नंबर इकडे ॲड करते किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण मी तिचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला शेअर करते. जर तुम्ही कोल्हापूर सिटीमध्ये राहताय तर नक्कीच तुम्ही 100% तिला बोलवू शकताय तुमच्या स्पेशल डेला. कुठलाही इव्हेंट असेल इकडे वेगवेगळे टाईपचे मेकअप्स असतात. ठीक आहे, एकदम हेवी मेकअप असतो, मीडियम मेकअप असतो, लाईट मेकअप असतो. तर तुमच्या फंक्शनच्या अकॉर्डिंगली जे काय मेकअप्स असतील ना तर ते डिसाईड होतात. तर ती वेडिंग मेकअप असेल किंवा पार्टी मेकअप असेल, ब्रायडल मेकअप असेल किंवा ब्राईडमेड मेकअप असेल तर सगळ्या प्रकारचे मेकअप ती करते. सोबतच ती साडी ड्रॅपिंग पण करते. तर मी तिला सांगितलं की साडी ड्रॅपिंगचा जो काही पार्ट आहे तर तो स्पेशली मी तुला एक वेगळा डेडिकेटेड आपण व्हिडिओ करूया. तर ती खूप छान छान साडी ड्रेप करते, म्हणजे साडी ॲक्च्युअलमध्ये आपण जशी घालतो ना तर तशा पद्धतीने ती तयार करते. तर तो पण पार्ट मी तुम्हाला दाखवेन. जर तुम्हाला तो पार्ट बघायचा असेल तर नक्कीच खाली साडी ड्रेपिंग म्हणून हे करा, कमेंट करा. मी नक्कीच तो जो पार्ट आहे तर तो तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे, तर ॲटलिस्ट मी सांगते जर तुम्हाला वेडिंग सीझनमध्ये इकडे तुम्हाला भरपूर
पैसे कमवायचे चान्सेस असतात. वेडिंग सीझन ज्यावेळी येतो ना तर त्यावेळेला, म्हणजे जसं की आता मार्च एप्रिल वगैरे आला ना तर वेडिंग सीझन चाले, तुळशीची लग्न झाली की लग्न आपल्या इकडे चालू होतात. किंवा हल्ली ना काय आहे, वेडिंग सीझन जरी नसला तरी बर्थडे मेकअप असेल, खूप छोटे छोटे फंक्शन्स असतात ना, तर ते सध्या खूप मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट करतात. त्यामुळे नक्कीच तुम्हाला इकडे ऑर्डर्स जे आहेत ना तर त्या मिळू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला या फील्डमध्ये उतरायचं असेल ब्युटी अँड मेकअपच्या, तर नक्कीच एक पॅशन तुम्हाला त्यामध्ये हवं, सो दॅट वेगवेगळ्या गोष्टी, ट्रेंडिंग गोष्टी थोडंसं ट्राय करायचं, एक्सप्लोअर करायचं. तर या गोष्टी तुम्हाला थोड्याशा त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. सोबतच तुमचं सोशल मीडियाचा जो काही प्रेझेन्स आहे तर तो तुम्हाला 100% चांगला करायचा आहे. तर इथे मला तिचं मेकअप किंवा त्याची हेअरस्टाईल स्पेशली खूप आवडली, कारण तिला मी जसं सांगितलं होतं की मला अगदी हेवी मेकअप पण नको आहे आणि अगदी लाईट मेकअप पण नको आहे. तर असं मीडियम, म्हणजे हा मेकअप केला आहे असं वाटू देत, बट स्टील थोडंसं लो असावं, कारण मला खूप असं मेकअप केलेलं किंवा खूप असं नटलेलं स्पेशली नाही आवडत. कारण तुम्ही माझे व्लॉग्स पण बघताय, जितकं सिम्पल राहता येईल तर तितकं सिम्पल मला राहायला आवडतंय, बट स्टील थोडंसं काहीतरी वेगळं करावं. तर लास्टला तिने गिरिजाला आणि राशीला पण तयार केलं. फारसं काही नाही, त्यांना छान अशी पावडर लावली होती आणि काजळ लावलं, पण त्या दोघींनी काय मला माझे फोटोज व्यवस्थित क्लिक करू दिले नाहीत. हा मॅटर्निटी शूट जो होता तो कम्प्लिटली आमचा फेल झाला, कारण दोघीही ऐकतच नव्हत्या. एका जागेला ज्या पोजमध्ये उभारायचं होतं ना तर त्या पोजमध्ये त्या उभारतच नव्हत्या, आणि त्यांच्यावरचं त्यांच्या बाबांचं होतं. त्यामुळे ते तिघेही इतके एक्सायटेड नव्हते जितकी मी होते. तर म्हटलं की आता ठीक आहे, मीच आवडली एकटी, तर माझे एकटीचे सोलो शूट करून घ्यावे. तर भरपूर जणांचे कमेंट्स आलेत मला, मॅडम एकट्याचं शूट केलं आहे. तर आमची अशी थोडीशी कंडिशन होती. लास्टला मी तुम्हाला काही फोटो शेअर करेन ज्याच्यामध्ये लाशी आणि गिरिजा लिटरली रडत होते. त्यांना नव्हतं फोटोशूट करायचं. असतं लहान मुलांचं, त्यांच्या मूडवरती डिपेंड करतं. त्यामुळे म्हटलं की ठीक आहे, असू देत. आणि मग मी माझे एकटीचे फोटोज काढले. ते फोटोज मी तुम्हाला सुरुवातीला पण अटॅच केले होते, लास्टला पण अटॅच करते. तर ते फोटोज कसे आले तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि आता राहिला सगळ्यात मोठा प्रश्न, भरपूर लोक तुम्ही विचारत होते हेल्थची काळजी घे किंवा थर्ड चान्स का घेतला, एवढ्या गोंडस 2 छोट्या मुली आहेत आणि मग मुलग्याचा अट्टहास का. तर अशा पण 1-2 कमेंट्स होत्या आय थिंक त्याच्यामध्ये. तर मला फारसं असं डीपमध्ये त्याच्यामध्ये जायचं नाही आहे, किंवा फॅमिलीला सुद्धा असं म्हणजे टार्गेट केलं जातं की फॅमिलीचं प्रेशर असू शकतं की मुलगा हवाच वगैरे. तर या सगळ्या गोष्टींना किंवा ह्या 4-5 काही कमेंट्स होत्या किंवा अजून काही लोकांचे असे विचार असतील, तर मला एकच फक्त आन्सर द्यायचं आहे की असं काही कोणाचं प्रेशर, अंडर प्रेशर कोणते डिसिजन्स घेतलेले नाही आहेत. असं अगदीच प्लॅन्ड प्रेग्नन्सी आहे तर अशातलाही काही भाग नाही आहे. बट यस, प्रत्येकाला आय थिंक असं वाटत असतं की एक मुलगी आणि एक मुलगा दोन्ही असावेत आपल्याला. तर त्याच पद्धतीने मला सुद्धा वाटतं, आणि आय थिंक त्याच्यामध्ये वाईट असं काही नाही आहे किंवा चुकीचं असं काही नाही आहे. प्रत्येकाचे आपले चॉईसेस असतात, आपल्या फॅमिली कंडिशन्सवरती, फायनान्शियल कंडिशन्सवरती, हेल्थ कंडिशन्सवरती. नक्कीच आमच्या डॉक्टरना कन्सल्ट करूनच आम्ही ही जी प्रेग्नन्सी आहे तर ती कंटिन्यू केलेली आहे, कारण मी ज्या डॉक्टरना कन्सल्ट करते तर ते वन ऑफ द बेस्ट डॉक्टर आहेत कोल्हापूर सिटीमधले, स्पेशली नॉर्मल डिलिव्हरीसाठी. त्यामुळे आय थिंक तो प्रत्येकाचा आपला आपलं डिसिजन आहे. तर या टॉपिकवरती आपण नक्कीच पुन्हा कधीतरी निवांत बोलूयात. तर आज मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की ही आहे माझी फ्रेंड शिफा, जिने खूप छान मेकअप आणि हेअरस्टाईल जी आहे तर ती केली होती. त्यामुळे जर तुम्ही कोल्हापूर एरियामध्ये राहताय आणि जर तुमच्या बिग डेसाठी, स्पेशल डेसाठी जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल मेकअपसाठी किंवा हेअरस्टाईलसाठी, तर फील फ्री टू कॉल हर. मी तिचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर ती सुद्धा सेम माझ्यासारख्याच कंडिशनमध्ये आहे. एक खूप गोंडस छोटासा मुलगा आहे तिचा, आणि त्याला घेऊन ती या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असते. खरंच मला सुद्धा तिचं खूप कौतुक वाटतं. तिने या सगळ्या गोष्टी शिकला आणि ॲक्च्युअलमध्ये ती आता एक्झिक्यूट करते आणि खूप छान पद्धतीने एक्झिक्यूट करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.